लोकांना आजही रुपया मदत आलेला नाही. तुम्ही ते दादा म्हणतात 2,000 आणि 3,000, 70% लोकांना बँकेच्या खात्यावर पैसे आलेले नाहीत. त्याला कारण लिहिली जातात. फार्मर आयडी ऍक्टिव्ह नाहीत. तुम्हाला हजारो शेतकरी देतो, फार्मर आयडी ऍक्टिव्ह असतानाही त्याच्या खात्यावर रुपया जमा झालेला नाही. माझ्याकडे यादी सर फार्मर आयडीची. दिगंबर गद्रे, योजना भोरे, चंद्रकांत पाटील कुठे आहेत? फार्मर आयडी ऍक्टिव्ह आहेत, खात्यावर रुपये बी नाही. विहिरीचा पंचनामा केलेला हो का? पाटसांगवी राजाभाऊ नाईक नवरे चित्र घ्या. शांत राहा, फक्त शांत राहा. मी आपल्या वतीनं सविस्तर साहेबासमोर बाजू मांडतो. टेन्शन तुम्ही काहीच घेऊ नका. आपल्याकडे पुरावे आहेत. साहेब सरकार एवढं मूर्खात काढतायत आम्हाला. यांनी सांगितलं होतं आपल्याला पंजाबच्या धर्तीवर 50,000 रुपये हेक्टर आम्ही मदत देत आहोत. पंजाबपेक्षाही जास्त तुम्हाला मदत देत आहोत. साहेब एक मिनिट, एक मिनिट, तुम्ही शांत राहा. तर देवाभाऊनी सांगितलं होतं 50,000. ज्यावेळेस त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि 31,000 कोटीचा पॅकेज आम्ही देत आहोत. कुणाला? मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला. ज्यावेळेस त्यांनी पॅकेज डिक्लेअर केलं त्यावेळेस वास्तवात त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की पंजाबच्या शेतकऱ्यापेक्षा आम्ही तुम्हाला जास्त मदत देत आहोत. साहेब आमचा शेतकरी एवढा खुश झाला की दिवाळीच्या आधी आमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत. यामध्ये अनेक शेतकरी असे सर 2,000 3,000च्या पुढे पैसे आलेले नाहीत. NDRFच्या निकषानुसार 8,500 त्यांनी 3 तुकडे केलेत. कुणाच्या खात्यावर 5,100, कुणाच्या खात्यावर 3,100 आलेत. ह्याच्या पुढे काय पैसे? मग काय करायचं? एवढी भयान परिस्थिती सर. त्याचे तुम्हाला मी अनेक पुरावे देतो या ठिकाणी. मी